चंद्रोदय ग्रंथामध्ये चौथी कला चालू आहे आणि या चौथ्या कलेमध्ये चतुर्थ कलेमध्ये आज प्रश्न आहे 93 नंबरचा, बरोबर. तर विचार हा चालू आहे की ही जी कला आहे हिचं नाव आहे की मी म्हणजे आत्मा पंचकोशाहून वेगळा आहे, पंचकोशातीत. तर ते 5 कोश कोणते याचा उल्लेख काल सांगितला होता. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. हे 5 कोश आहे. यांना कोश का म्हणावं हाही विचार होऊन गेला आहे की आत्मस्वरूपाचं आच्छादन करतात, आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाहीत, म्हणून यांना काय म्हटलं गेलं आहे, कोश. जसं तलवारीची जी म्यान ती तलवारीसाठी कोश आहे, अर्थात त्या तलवारीचं आच्छादन करते, सहजासहजी ज्ञान होऊ देत नाही बाहेर काढल्याशिवाय, आहे की नाही, आवरक आहे. त्याप्रमाणे या कोशाहून आपल्याला आपण वेगळं जाणायचं आहे. हे कोश आपल्या स्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही, आवरक आहेत, आवरण करणारे आहेत, म्हणून यांना कोश म्हटलेलं आहे. मग आता युक्तीने सिद्ध करतायत की अन्नमय कोशाहून मी वेगळा कसा आहे, सिद्ध केलं काल. प्राणमय कोशाहून मी भिन्न कसा आहे हेही सांगितलं. आज प्रश्न आहे तिसरा कोश जो मनोमय कोश, त्याहून देखील मी भिन्न आहे, त्याच्या अतीत आहे, पलीकडचा आहे, त्याच्याहून निराळा आहे, ही गोष्ट आता सांगतात. प्रश्न नंबर 93. मनोमय कोश म्हणजे काय. तर मी मनोमय कोशाच्या अतीत आहे, त्याच्याहून भिन्न आहे, हे कळण्याकरिता अगोदर मनोमय कोश म्हणजे काय, अर्थात मनोमय कोशाचं स्वरूप काय आहे हे अगोदर ग्रंथकार सांगतायत उत्तराच्या माध्यमाने. प्रश्न केला आहे की मनोमय कोश म्हणजे काय. उत्तर, पंच ज्ञानेंद्रियासहित मन तो मनोमय कोश होय, आहे की नाही. 5 ज्ञानेंद्रिय आणि मन एकूण झाले 6, त्या 6चा समूह त्याला म्हणतात मनोमय कोश, आहे की नाही. पुढचा प्रश्न 94. पंच ज्ञानेंद्रिय व मन यांचे स्वरूप काय. कोणते आहेत ती पंच ज्ञानेंद्रिय, त्यांचं स्वरूप काय. तर उत्तर दिल्या जात आहे की हे पूर्वी सूक्ष्म देहाच्या प्रक्रियेच्या विवरणात सांगितले आहे. तर 5 ज्ञानेंद्रिय कोणती आहेत, मनाचं काय स्वरूप आहे वगैरे, हा सर्व विचार मागे सूक्ष्म देह म्हणजे काय, सूक्ष्म देहाचं स्वरूप काय आहे, तिसऱ्या कलेमध्ये वर्णन करत असताना हा विचार होऊन गेलेला आहे. म्हणून पुन्हा इथं पिष्टपेषण करण्याची गरज नाही. ज्याला आठवायचं असेल, पाहायचं असेल, त्याने पुन्हा मागच्या प्रक्रियेत जाऊन बघावं, मागच्या प्रकरणात. ठीक आहे. सरळ सरळ 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कोणती 5 ज्ञानेंद्रिय. श्रोत्र, त्वक, चक्षु, रसना, घ्राण, ही 5 ज्ञानेंद्रिय झाली. आणि एक मन, संकल्प विकल्पात्मक जे आहे त्याला म्हणायचं मन. अंतकरणाचीच एक वृत्ती विशेष, अंतकरणाच्या त्या वृत्तीला मन म्हणतात की जी संकल्प विकल्पात्मक आहे. तर ते मन आणि 5 ज्ञानेंद्रिय एकूण झाले 6, आणि या 6 म्हणतात काय, मनोमय कोश. हे पूर्वी सूक्ष्मदेहाच्या प्रक्रियेच्या विवरणात सांगितले आहे. पुढे 95, प्रश्न 95. मन कसे आहे. ठीक आहे. उत्तर, देहाविषयी अहंता, गृहाधिकाविषयी ममता ह्या स्वरूपाच्या अभिमानास उत्पन्न करून इंद्रियद्वारा बाहेर गमन करणारे कारणरूप मन आहे. मन म्हणजे काय, मनाची व्याख्या केली आहे. ठीक आहे जी. तर बघा, देहाविषयी अहंता होते की नाही, प्रत्येकाला देह मी आहे असं सर्वांना वाटतं की नाही. ही अहंता कोण उत्पन्न करतो, त्याला कारण कोण आहे, मनच आहे. ठीक आहे. देहाविषयी अहंता, अहंता म्हणजे अहमपणा, मीपणा देहाविषयी. पुन्हा गृहाधिकाविषयी, गृह म्हणजे घर. तर आपलं घर आदी शब्दाने सर्व घ्यायचे, आपल्या संबंधी जेवढ्या वस्तू आहेत, घर दार, शेती बाडी, व्यापार धंदा, मुलं बाळ सर्व आलं. तर गृहाधिकाविषयी काय असते आपली ममता. ममता म्हणजे माझं पण, हे मी आहे आणि हे माझं आहे.
याला दुसऱ्या भाषेत बोलायचं तर अहंता म्हणजे अहमाध्यास आणि ममता म्हणजे मम अध्यास. अहंतेचा भ्रम, ममतेचा भ्रम. म्हणजे जो मी नाही त्याला मी समजणं, म्हणजे माझं नाही त्याला माझं समजणं. देह म्हणजे मी नाही. मी शब्दाचा अर्थ देह होऊ शकत नाही, कारण मी अनादी अनंत आहे आणि देह साधी शांत आहे. आत्ता उत्पन्न झाला देह 5, 10, 20, 25 वर्षापूर्वी. आत्ता नष्ट होणार आहे. परंतु मी मात्र हा देह प्राप्त होण्याच्या अगोदरही होतो, आताही आहे. एवढंच नाही तर हा देह मेल्यानंतर सुद्धा मी राहणारच आहे. मी मरत नाही. मला कोणी मारू शकत नाही, शस्त्र तोडू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही. अविनाशी आहे. कोण? मी म्हणजे कोण? आपलं स्वरूप. कोण आहे आपलं वास्तव स्वरूप? आत्मा, ब्रह्म. परंतु आपण आपल्यालाच विसरलो आणि जगायला जाणायला निघालो. त्याचा परिणाम दुःखाची प्राप्ती, अजून काहीच नाही आहे. आणि किती आश्चर्य आहे, मनुष्य स्वतःला ओळखत नाही आणि जगाला ओळखायला निघतो. आणि काही लोकांच्या इतक्या ओळखी असतात की त्यांच्या फोनची कॅपॅसिटी समाप्त होऊन जाते. नंबर सेव्ह करून नाही की नाही. तो फोन म्हणतो आता याच्यापेक्षा जास्त तुम्ही आमच्यात सेव्ह करू शकत नाही कोणाचा नंबर. फोन कंटाळतो, एवढे नंबर आणि एवढे कॉन्टॅक्ट आहे की नाही. आणि जितका तुम्ही उपद्व्याप कराल ना तेवढा दुःख आहे बघा, आहे की नाही. फोन बंद करून ठेवा, तुम्हाला एकदम शांत वाटणार. म्हणजे फोनच नाही, सारा द्वैत प्रपंच असाच आहे. जितक्या लोकांशी जितकं तुम्ही घनिष्ठ जेवढे संबंध ठेवणार तेवढं दुःख आहे. आणि जेवढं अलिप्त व्हाल, लोकांकडं संबंध ठेवल्यापेक्षा ध्यान द्या, इकडं तो संबंध तोडून इकडं संबंध जोडा, जो आपला खरा संबंध आहे. जिकडं कुठं? परमात्म्याकडं. परमात्मा आपला आहे, लोक आपले नाही आहे. आपले नाही, आपले होणार नाही, आपले होऊ शकत नाही, कोणाच्या आतापर्यंत झाले नाही. झालंय का असं? कधी नाही आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव हा स्वार्थी आहे की नाही. जोपर्यंत स्वार्थाला त्याच्या प्रतिबंध येत नाही तोपर्यंत आपल्याला तो आपला म्हणतोय, आपलेपणा दाखवतोय. मग ते नातलग असले तरी, स्वतःची बायको पोरं असले तरी, पण त्यांच्या स्वार्थाला जेव्हा आड आपण येतो ना तेव्हा ते आपल्याला बाजूलाच करतात. म्हणून त्यांच्यापासून अलिप्तच राहिलं पाहिजे. माय बाप तरी सरपीन की बोका असं म्हटलंय की नाही. हा, पाळीती माय बाप सांभाळीती, लोभा कारणी पाळीती सांगून ठेवलंय साधू संतांनी, आहे की नाही. मग मायबाप असो किंवा दुसरे कोणी नातलग असो, कोणाशी संबंध ठेवायचा नाही. संबंध कोणाशी ठेवायचा? मग केवळ एक मात्र परमात्म्याशी. कळला अर्थ? चला, तेच इथं सांगितलं आहे. तर देहादिकाविषयी काय उत्पन्न होते जीवांना? अहंता, मीपणा. आणि गृहादिकाविषयी काय उत्पन्न होते? ममता, माझेपणा. ह्या स्वरूपाच्या अभिमानास उत्पन्न करून, कोण करतो उत्पन्न? मन. उत्पन्न करून इंद्रियद्वारा बाहेर गमन करणारे, आणि इंद्रियाच्या माध्यमाने बाहेर पळतो कोण? मन, आहे की नाही. चक्षुरेंद्रिय गेले पुढं, लगेच त्या बरोबर जातं कोण? मन. तिकडं लगेच गाण्याचा आवाज येऊ राहिला, ट्रॅक्टर चालू आहे, मन लगेच कानाच्या द्वारे त्या शब्दापर्यंत जाऊन पोहोचतं की नाही. पळताय मन, सारखं पळताय. अतिचंचल आहे कोण? मन. आणि त्याला घेऊनच आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करायची आहे. आणि ते तर अत्यंत चंचल आहे. मग त्याला अगोदर काय करावं लागेल? स्थिर करावं लागेल, ठीक की नाही. चला सुरू झालं त्यांचं काम. उत्पन्न करून इंद्रियद्वारा बाहेर गमन करणारे असं जे कारण रूप मन आहे की नाही जी. चला पुढं काय म्हटलंय? पुढचा प्रश्न 96. मी मनोमय कोशाहून भिन्न आहे हे कसे जाणावे? म्हणजे ठीक आहे, आता मनोमय कोशाचं स्वरूप कळालं, 5 ज्ञानेंद्रिय आणि मन, पण त्याहून मी भिन्न आहे, वेगळा आहे, हे कसं जाणायचं? आता सांगतात उत्तर. काम क्रोध, ध्यान द्या, काम क्रोधादी वृत्तियुक्त होत असल्यामुळे मन नियमरहित स्वभावाचे आहे, म्हणून विकारी आहे. बरोबर, मन विकारी आहे का? त्याचा निश्चित असा काही स्वभाव नाही आहे. काय होतं? विकाराला प्राप्त होता हमेशा, अनियत स्वभाव आहे. त्याच्यामध्ये कधी काम उत्पन्न होतो मनात, कधी क्रोध, कधी लोभ. एक त्याची कोणती तरी स्थिती आहे का? एका स्थितीत न राहणे, त्याच्या अन्य स्थिती होणे, म्हणजेच विकार उत्पन्न होणे. मन कसं झालं? विकारी.
जी वस्तू विकारी असते ती नाशवान असते. म्हणून देह जसा नाशवान आहे विकारी असल्यामुळे, तसं मन सुद्धा कसं आहे, नाशवानच आहे, अनित्य आहे. काम क्रोधादी वृत्तीयुक्त होत असल्यामुळे, काम क्रोधादी या त्याच्या काय वृत्ती आहे, काम आहे की नाही, क्रोध, संकल्प, विचिकित्सा वगैरे. काम क्रोधादी वृत्तीयुक्त होत असल्यामुळे मन नियमरहित स्वभावाचे आहे आणि म्हणून कसं आहे ते विकारी. मी सर्व वृत्तींचा साक्षी निर्विकार आहे, पण त्या सर्व वृत्तींना जाणणारा कोण आहे, मी. साक्षी आहे म्हणजे काय, द्रष्टा, त्यांना पाहणार आहे. आणि वृत्ती साऱ्या दृश्य आहे की नाही. वृत्ती दृश्य आहे, मी द्रष्टा आहे. वृत्ती विकारी आहे. वृत्ती म्हणजे वय तेच काम क्रोध मन इत्याकार ज्या वृत्ती आहे अर्थात मन विकारी आहे. आणि त्या सर्व विकारी मनाला जाणणारा साक्षी स्वरूप मी मात्र अविकारी आहे. ठीक आहे. पंक्ती, मी सर्व वृत्तीचा साक्षी निर्विकार आहे, म्हणून हा मनोमय कोश मी नाही. कळलं की नाही. मन मी नाही, इंद्रिय मी नाही. मन माझं नाही, इंद्रिय माझे नाहीत. मी इंद्रिय आणि मनाहून अतीत आहे, त्यांचा द्रष्टा आहे. म्हणून हा मनोमय कोश मी नाही व तो माझा नाही. मग हा सूक्ष्म देह रूप आहे. कोण, मनोमय कोश सूक्ष्म देह रूप आहे. मी याला जाणणारा द्रष्टा म्हणजे आत्मा याहून निराळा आहे. घटाला जाणणारा घटाहून वेगळा असतो की नाही, तसं मी म्हणतो की नाही, प्रत्येक व्यक्ती म्हणतो ना, माझं मन लय आता काय क्रोधाने युक्त आहे, माझं मन लय चंचल झालंय, हो मनच लागत नाही म्हणतो की नाही. माझं मन, याचा अर्थ मनाचं प्रकाशन करणारे आपण आहोत, द्रष्टा आपण आहोत. आणि मनाला आपण जाणतो आहोत, अर्थात जाणल्या जाणार कोण आहे, मन. म्हणजे मन काय झालं मग, दृश्य. जे जाणल्या जातं, जे ज्ञानाचा विषय बनतं त्याला काय म्हणतात, दृश्य. मन कसं आहे, दृश्य आहे, जाणल्या जाणार आहे. आणि जी वस्तू दृश्य असते ती जड असते, ती अनित्य असते. मन कसं झालं, अनित्य आहे, जड आहे. आणि त्याला जाणणारा मी मात्र त्याच्याहून वेगळा आहे, चेतन स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. याप्रमाणे मनोमय कोशाहून मी निराळा आहे असे समजावे. झालं. 5 कोशापैकी 3 कोशाहून मी वेगळा कसा आहे हा विचार झाला. आता 4था कोश कोणता, विज्ञानमय कोश, त्याचा विचार चालू करतात. प्रश्न नंबर 97, विज्ञानमय कोश म्हणजे काय. उत्तर, पंच ज्ञानेंद्रिय सहित बुद्धी तो विज्ञानमय कोश होय. 5 ज्ञानेंद्रिय आणि आणखीन जोडायचं त्याच्यामध्ये कोण, बुद्धी. किती झाले, 6. 5 ज्ञानेंद्रियाबरोबर बुद्धी जोडली तर तो होतो काय, विज्ञानमय कोश. बुद्धी काढली आणि त्या बुद्धीच्या जागी मन टाकलं तर 5 ज्ञानेंद्रियाबरोबर मनाला जोडलं तर तो काय झाला मग, मनोमय कोश. कळलं. चला, 5 ज्ञानेंद्रियासहित बुद्धी तो विज्ञानमय कोश होय. झाला. पुढचा प्रश्न 98, ज्ञानेंद्रिय व बुद्धी कोण आहे. म्हणजे ज्ञानेंद्रिय कोणती आणि बुद्धी म्हणजे काय ते सांगा बा. उत्तर, हे पूर्वी लिंगदेहाच्या प्रक्रियेमध्ये सांगितली आहे. मागं लिंगदेहाची प्रक्रिया जेव्हा सांगितली तेव्हा हे सर्व 5 ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी याचा विचार झालेला आहे. थोडक्यात काय, निश्चयात्मक जी अंतःकरणाची वृत्ती तिला म्हणतात काय, बुद्धी. आणि बाकीचे 5 ज्ञानेंद्रिय प्रसिद्धच आहे. श्रोत्र, शब्दाला ग्रहण करणारं जे इंद्रिय त्याला म्हणतात काय, श्रोत्र. रूपाला ग्रहण करणारं इंद्रिय चक्षु. स्पर्शाला ग्रहण करणारं इंद्रिय त्वक. रसाला ग्रहण करणारं इंद्रिय रसनेंद्रिय. आणि गंधाला ग्रहण करणारं जे इंद्रिय त्याला म्हणतात घ्राणेंद्रिय. ही त्यांची लक्षणं झालीत. ही पूर्वी लिंगदेहाच्या प्रक्रियेमध्ये सांगितली आहेत. लागला अर्थ. पुढे प्रश्न नंबर 99, बुद्धीचा स्वभाव काय आहे. बुद्धी कशी आहे, स्वभाव काय आहे तिचा. उत्तर, चिदाभासयुक्त बुद्धी सुषुप्तीत विलीन होणारी आहे. हा तिचा स्वभाव आहे. बुद्धी आहे, बुद्धीमध्ये चिदाभास आहे. चिदाभास म्हणजे काय, प्रतिबिंब. कुणाचं, अधिष्ठान चैतन्याचं आहे की नाही. चैतन्य ब्रह्मचैतन्य व्यापक आहे की नाही, त्याच्यावर कल्पित आहे कोण, बुद्धी. मग बुद्धीचं अधिष्ठान जी चैतन्य, त्या चैतन्याचं प्रतिबिंब पडतं कुणामध्ये, बुद्धीमध्ये. जसं मुख आहे, आरसा समोर घेतला तर त्या आरशामध्ये मुखाचं प्रतिबिंब पडतं की नाही. तर जसं मुख, आरसा आणि आरशात पडलेलं प्रतिबिंब 3 गोष्टी झाल्यात ना, त्याप्रमाणे इथं सुद्धा अधिष्ठान चैतन्य, बुद्धी आणि बुद्धीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब. त्या प्रतिबिंबालाच म्हणतात चिदाभास.
कळलं? पंक्ती पहा. चिदाभासयुक्त बुद्धी सुषुप्तीत, झोप लागते आपल्याला, सुषुप्ती येते तेव्हा काय होते? ती बुद्धी विलीन होते, म्हणजे लय पावते अज्ञानामध्ये, व्यक्त राहत नाही. बुद्धी सुषुप्तीत विलीन होणारी आहे. लागलं पुढे. जागृतीत, आणि जेव्हा मनुष्य जागा होतो, जागृत अवस्थेत येतो, तेव्हा ती बुद्धी व्यक्त होते, अभिव्यक्त होते. मग नेमकी कुठं राहते? तर म्हणे कुठं राहते असं तिचं काही निश्चित जागा नाही आहे. संपूर्ण शरीरात राहते. कुठपासून कुठपर्यंत? न पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत. कळलं की नाही? संपूर्ण शरीरात व्याप्त होऊन राहते. कोण? बुद्धी. म्हणून तर कळतं लगेच आपल्याला, अरे पाठीवर काहीतरी मुंगी गेली आहे की नाही, इकडे हे गेलं, तिकडे हे लागलं. कळतं की नाही? एकाच वेळेस रस्त्याने मनुष्य चाललाय, पाय जळतायत, पाय भाजतायत, जमीन तापलेली असल्यामुळं, आहे की नाही? आणि तेवढ्यात वरून कोणतरी पाणी टाकलं अंगावर, गार. एकाच वेळेस दोन्हीचं ज्ञान झालं की नाही? गरम स्पर्शाचं पण आणि शीत जलाचं पण. याचा अर्थ काय ठरतो? की बुद्धी सर्व शरीरात, संपूर्ण शरीरात व्याप्त आहे. बरोबर? जागृतीत नखाग्र भागापासून, नखाच्या अग्रभागापासून शिखेपर्यंत, शिखा म्हणजे शेंडी, तिथपर्यंत शरीरात व्यापून राहते. आणि कशी आहे पुन्हा ती? कर्ता रूप आहे, है की नाही? आणि मन कसं आहे? करण रूप आहे, साधन रूप आहे की नाही? तर ते 95 प्रश्नाचे उत्तर चालतं ना, इंद्रियद्वारा बाहेर गमन करणारे कारण रूप आहे. ठीक आहे ना? तर ठीक आहे, कारण ते आदिविषयी अहंतेला कारण आहे, किंवा त्याच्या कारण रूपाच्या ऐवजी करण रूप आहे असं म्हटलं तर अजून चांगलं. म्हणजे ते साधन आहे. ठीक आहे ना? की ज्ञानाचं साधन आहे ते. आणि बुद्धी काय आहे? कर्ता आहे. जागृतीत नखाग्र भागापासून शिकेपर्यंत शरीरात व्यापून राहते बुद्धी, म्हणून ती कर्ता रूप आहे. बरोबर जी? कर्तृत्वाचा अभिमान बुद्धीत होतो की नाही? म्हणून तिला काय म्हटलं आहे? कर्ता. पुढचा प्रश्न म्हणजे कर्तृत्व धर्म हे बुद्धीचे आहे. कर्तृत्व, भोक्तृत्व हे सारे धर्म कुणाचे आहे? कर्तापणा, मी हे करतो, मी ते करतो, कर्तृत्व धर्म आत्म्याचा नाही आहे, बुद्धीचा आहे. भोक्तापणा सुद्धा, भोक्ता कोण आहे? बुद्धी. बुद्धीचा धर्म आहे तो. आत्मा भोक्ता नाही, आत्मा भोग्य, भोक्ता आहे, साऱ्याहून अतीत आहे. कळला अर्थ? चला. जागृतीत नखाग्र भागापासून शिकेपर्यंत शरीरात व्यापून कर्तारूप आहे. पुढचा प्रश्न 100 नंबरचा. मी विज्ञानमय कोशाहून निराळा आहे असे कसे जाणावे? म्हणजे विज्ञानमय कोशाहून देखील मी वेगळा आहे, आता हे कसं जाणावं? याच्याकरता काही युक्ती सांगा. सांगतायत. उत्तर. बुद्धी ही घटवत विलयादी अवस्थायुक्त होत असल्यामुळे बुद्धी विनाशी आहे. बरोबर जी? जसं घट हा विलयादी अवस्थावाला आहे की नाही? घटाला मातीला आकार दिला, घट बनला. पुन्हा कोणीतरी त्याच्यावर हात काय काठी बिठी मारली, सारं चूर्ण केलं, त्याची बनली वेगळी अवस्था, विलय झाला त्याचा वाला. तर विलयादी अवस्थावाला आहे कोण? घट. आहे की नाही? त्याप्रमाणे म्हणून कसा आहे तो? विनाशी आहे. कोण? घट. त्याप्रमाणे बुद्धी सुद्धा कशी आहे? विलयादी अवस्थावाली आहे. जेव्हा झोप येते तेव्हा विलीन होते, जाग येते तेव्हा शरीरात व्याप्त होऊन राहते. विलयादी अवस्थावाली झाली कोण? बुद्धी. आणि म्हणून ती कशी आहे? विनाशी, नाशवाली. बुद्धी घटवत म्हणजे घटाप्रमाणे विलयादी अवस्था युक्त होत असल्यामुळे बुद्धी विनाशी आहे. मी विलयादी अवस्था रहित असून याहून विलक्षण असा अविनाशी आहे. है की नाही? आत्म्याचा स्वतःच्या स्वरूपाचा कधी विलय होतो का? कधीच नाही. कधी असं झालं का? अरे मी संपलो, असं होतं कधी? माझा नाश झाला म्हणतो कधी कधी मनुष्य व्यवहारात, माझं वाटोळ झालं, माझा नाश झाला. पण त्या आत्म्याचा नाश सांगायचा नसतो. त्यातून काय सांगायचा असतो? की शरीर किंवा शरीराच्या संबंधी काही विशेष वस्तू जर त्याचा नाश झाला तर मनुष्य म्हणतो काय? माझं वाटोळ झालं. वाटोळ आत्म्याचं होत नसतं. कळलं की नाही? ज्याचं वाटोळ होत आत्म्याचं वाटोळच होत नाही, आणि ज्याचं वाटोळ होतो ते आपलं स्वरूप नाही आहे. मी विलयादी अवस्था रहित असून याहून विलक्षण असा अविनाशी आहे. मग आता बघा, दोन्हीच्या धर्मात विरुद्धता झाली की नाही? कोण दोन? बुद्धी आणि आत्मा. बुद्धीचा धर्म काय? विनाशी. आणि माझा धर्म काय? अविनाशी. जर विरुद्ध धर्मवान दोन आहेत तर मी बुद्धी होऊ शकतो का? नाही. म्हणून बुद्धी होऊन सुद्धा मी कसा आहे? वेगळा आहे. विलक्षण असा अविनाशी आहे. म्हणून विज्ञानमय कोश मी नाही व तो माझा नाही. हा सूक्ष्मदेह रूप आहे. सूक्ष्मदेहाच्याच अंतर्गत आहे तो.
याला जाणणारा म्हणजे ह्या विज्ञानमय कोशाला जाणणारा आत्मा मी याहून वेगळा आहे. याप्रमाणे विज्ञानमय कोशाहून मी भिन्न आहे असा निश्चय करावा. बरोबर जी. विज्ञानमय कोशाहून मी कसा आहे? भिन्न आहे. भिन्न आहे म्हणजे वेगळा आहे. 4 कोश झाले की नाही? तर एक 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 रोज विचार केला पाहिजे की देह मी नाही, मन मी नाही, बुद्धी मी नाही, आहे की नाही? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, कारण देह हे सुद्धा मी नाही. मग मी कोण आहे? या साऱ्यांचा प्रकाशक जो आहे तो मी आहे. कळला अर्थ? याच्यावर 1 नंबर टिप्पणी बघा विज्ञानमय कोश. बरोबर. तर खाली बघा, ज्याप्रमाणे दीप प्रकाश व आकाश अभिन्न प्रतीत होत असले तरी ते भिन्नच असतात. आहे की नाही? 2 गोष्टी सांगितल्या आहे. असं वाटतं की दोन्ही एकच आहे. याच्यात काहीच भेद नाही, पण ते भिन्न आहेत. कोण कोण? आकाश. आता सूर्यप्रकाश घ्या, लांब कशाला? आता हे आकाश आहे आणि आकाशामध्ये सूर्यप्रकाश आहे. तर सूर्यप्रकाश आणि आकाश हे आपल्याला 2 वाटतात का एकच वाटतात? 2 म्हणून असे वेगळे दिसतच नाही, ते एकच वाटतात. परंतु एक आहेत का ते? नाही, भिन्न भिन्न आहेत. कळलं? आकाश वेगळं तत्व आहे आणि प्रकाश म्हणजे तेच तत्व आहे, वेगळं आहे. ज्याप्रमाणे दीप प्रकाश व आकाश अभिन्न प्रतीत होत असले तरी ते भिन्नच असतात. कारण सुषुप्तीमध्ये अंतःकरण लीन झाले असताही अज्ञानाचा साक्षीद्वारा प्रत्यय येतो. आहे की नाही? सुषुप्तीमध्ये म्हणजे गाढ निद्रेमध्ये अंतःकरण जरी लीन झालं, सांगायचं तात्पर्य काय? हा दृष्टांत आहे वरचा. दीप प्रकाश आणि आकाश हा दृष्टांत आहे. दृष्टांत एवढ्या पुरताच की ते 2 भिन्न असून सुद्धा भिन्न वाटत नाही. त्याप्रमाणे अंतःकरण म्हणजे बुद्धी आदी आणि आत्मा हे भिन्न भिन्न आहे. पण भिन्न असले तरी भिन्न वाटत नाही, पण भिन्नच आहेत. कशावरून? सिद्ध करून दाखवतात. कारण सुषुप्तीमध्ये अंतःकरण लीन झाले असताही, सुषुप्तीमध्ये झोपेमध्ये अंतःकरण काय होतं? बुद्धी लीन होते की नाही? अज्ञानात झाले असताही अज्ञानाचा साक्षीद्वारा प्रत्यय येतो. पण साक्षी प्रकाशन करतो. कुणाचं? अज्ञानाचं. अनुभव होतो त्याला. आणि म्हणून तर जागृतीत आल्यावर मनुष्य म्हणतो मी काही जाणत नव्हतो. ही स्मृती आहे. याचा अर्थ अज्ञानाचा अनुभव घेतला आहे सुषुप्तीमध्ये. अज्ञानाचा अनुभव घेतलाय सुषुप्तीमध्ये तर कोणी घेतला तो? आहे की नाही? अनुभव घेणारे मन बुद्धी तर तिथं नाही आहे आणि अनुभव तर येतो. याचा अर्थ साक्षीने जाणले आहे अज्ञानाला. बरोबर. याचा अर्थ सुषुप्तीत सुद्धा साक्षीरूप मी आहे अनुभव करता. जागृतीत तर आहेच, स्वप्नात तर आहेच. म्हणजे माझा कधीच विलय होत नाही आणि बुद्धीचा तर विलय होतो. आणि याच्यावरून ठरतं की विलय होणारी जी बुद्धी आणि विलय न होणारा असा मी नक्कीच त्या विलय होणाऱ्या बुद्धीहून वेगळा आहे. कळलं? चला मग. कारण सुषुप्तीमध्ये अंतःकरण लीन झाले असताही अज्ञानाचा साक्षीद्वारा प्रत्यय येतो. प्रत्यय येतो म्हणजे अनुभव येतो. साक्षी हा अज्ञानाचे प्रकाशन करतो. सुषुप्तीमध्ये अज्ञानाचं प्रकाशन कोण करतो? साक्षी. ज्याप्रमाणे उदाहरण देऊन आणखी सांगतात, ज्याप्रमाणे तप्त लोहात अग्नी व लोह अभिन्न प्रतीत होतात तथापि ते भिन्नच आहे. समजा उदाहरणार्थ लोखंड घेतलं आणि अत्यंत तापवलं, आहे की नाही? गरम केलं, लाल लाल जरत. आता बाजूला काढलं काडीने असं लोटून. सांगा, अग्नी आणि लोखंड तापलेलं ते लाल लाल दिसत आहे, तर अग्नी आणि लोखंड 2 भिन्न भिन्न वाटतात का एकच वाटतात? एकच वाटतात. भिन्न वाटत नाही. परंतु ते भिन्न आहेत का एकच आहेत? भिन्न भिन्न आहेत, एक नाही. जर एक असतं तर थोड्या वेळाने अग्नी त्या लोखंडाला सोडून गेला नसता. पण सोडून जातो की नाही? थोडा हळूहळू शांत होऊन जातं, ते लोखंड थंड होऊन जातं. याचा अर्थ अग्नी वेगळा आहे आणि लोखंड वेगळा आहे. वाटत होते एक पण एक नाही. त्याप्रमाणे बुद्धी आणि आत्मा वाटतात एक, मीच आत्मा आहे करके, परंतु अत्यंत सूक्ष्म रूपाने जसं देहाहून आपण भिन्न आहोत, मनाहून भिन्न आहोत, तसं बुद्धी आहे की नाही त्याच्याहून सुद्धा आपण कसे आहोत? भिन्न आहोत. हे आपल्याला अत्यंत विचार करून जाणायचं आहे की नाही? चला. ज्याप्रमाणे तप्त लोहात लोह म्हणजे लोखंड, लोखंडात अग्नी व लोखंड अभिन्न प्रतीत होतात तथापि ते भिन्न आहेत. त्याप्रमाणे
अंतकरण व आत्मा या भिन्न प्रतीत होतात. अंतकरण म्हणजे तीच बुद्धी आणि आत्मा दोघं एकच आहे असं वाटतं, अभिन्न प्रतीत होतात. तथापि ते भिन्नच आहे. कारण सुषुप्तीत अंतकरणात असा शब्द आहे ना, तिथं काय करा, अंतकरणाचा चला, कारण सुषुप्तीत अंतकरणाचा लय झाला असता, अंतकरणाचा काय होतं सुषुप्तीमध्ये लय झाला असता, आत्मा अज्ञानाचा साक्षी असल्याचा प्रत्यय येतो. की त्या अज्ञानाचा साक्षी कोण आहे? आत्मा म्हणजे माझा. साक्षीचा कधीच विलय होत नाही. लागलं? चला, याची कंदरीत काय ठरलं मग? तर विज्ञानमय कोश म्हणजे मी नाही, विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी आदी, त्यांचा विलय होतो आणि माझा तर कधीच विलय होत नाही. दोघांचे धर्म विरुद्ध आहे आणि म्हणून बुद्धीहून सुद्धा अर्थात विज्ञानमय कोशाहून सुद्धा मी निराळा आहे. लागला तर पुढे चला. आता पुढचा प्रश्न 101 नंबरचा. आनंदमय कोश म्हणजे काय? सापडलं? शेवटचा कोश आहे. आनंदमय कोश कशाला म्हणावं? प्रश्न आहे. उत्तर, पूर्व कर्म फलाच्या अनुभवकाली कदाचित बुद्धीची वृत्ती अंतर्मुख झाली असता आत्मस्वरूपभूत आनंदाच्या प्रतिबिंबाचा अनुभव येतो. ठीक आहे. बघा, होतं काय की बहुत बार कधी आपलं पुण्याचा फल भोगायचा प्रसंग आला, पुण्य आहे की नाही, शुभकर्मापासून झालेलं पुण्य, आणि त्या पुण्याचं फल काय सांगितलं आहे? सुख. आपलं कधी पुण्य आपण संपादन केलेलं आहे, प्राप्त केलेलं आहे चांगलं कर्म करून, आहे की नाही, कुत्र्याला दगड न मारताना पाणीच पाजलं, आहे की नाही, मग त्यापासून पाप होईल का पुण्य होईल? पुण्यच होईल ना. कारण त्या बिचाराला कुत्र्यांना वगैरे पक्ष्यांना पाणी भेटत नव्हतं उन्हाळ्या दिवसात, मग पाणी पाजलं, आहे की नाही, तर पुण्य होईल. आणि पाणी पाजायच्या समजा दगड हाणला त्याच्या पाठीत तर पाप होईल. आणि मग पाप केलं तर कधी न कधी त्या पापाचं फळ दुःख आपल्याला भोगावंच लागतं. मग कदाचित पुढच्या जन्मात आपण कुत्र होऊ आणि ते कुत्र होईल मनुष्य, आणि मग ते मारीन आपल्या पाठीत जळत लाकूड, कंबर मोडून टाकीन आपलं, आणि मग कॅंग 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 करीत करीत फिरावं लागेल इकडे तिकडं, आहे की नाही. मग दुसरे कुत्रे पण आपल्याला काय करणार? वर वाढणार, आहे की नाही, मग दुःखच होणार. त्यापेक्षा दुःख पाप करूच नाही. कळलं की नाही. प्राणी मात्रावर दया करावी असं शास्त्र सांगतं. की प्राणी मात्राची हिंसा करावी असं सांगतं नाही आहे. पण स्वभावात भरपूर लोक काय करतात? प्राणी मात्राची काय करतात? हिंसा. काही कारण नसताना कुत्र्याला दगड मार, मांजरीला दगड मार, कोणाला शिव्या दे, कोणाला अभद्र बोल. काही जरूरत आहे का? कळलं की नाही. चला, पण हे आता करताना गोड वाटतं हो, माणसाला पाप करताना चांगलं वाटतं, पण त्याचं फळ भोगायला जेव्हा येतं ना तेव्हा माणूस कणवतो. मग अरे रे, दुःख होऊ राहिलं. दुःख होऊ राहिलं म्हणजे काय? दुसऱ्या कोणी थोडी दिलं दुःख. ज्याच्या त्याच्या कर्माचंच ते काय असतं? फळ असतं. कळलं की नाही. आपल्याला दुःख ते कोणी देऊ शकत नाही. ब्रह्मदेव सुद्धा दुःख देऊ शकत नाही, सुख देऊ शकत नाही. आपल्या सुख दुःखाला कारण आपणच असतो, आपलं कर्मच असतं. ठीक आहे ना. हां, बघा, आनंदमय कोश म्हणजे काय हा विचार चालू आहे. तर पूर्व पुण्यकर्म फलाच्या अनुभवकाली, पुण्य केलेलं असेल कधी मागं आणि त्याचं फल काय? सुख, आहे की नाही. मग सुखाचा जेव्हा आपला अनुभव होतो, यत्किंचित सुख कधी कधी भेटतं, तर त्यावेळेस काय होते? आपली वृत्ती अंतर्मुख होते. सुख भोगकाली वृत्ती काय होते? अंतर्मुख होते, थोडी स्थिर होते. मग त्या स्थिर वृत्तीमध्ये काय होतं? आत्मा 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 तो व्यापक आहे. त्या वृत्तीचं, स्थिर वृत्तीचं अधिष्ठान बी आत्माच आहे. मग त्या आत्म्याच्या आनंदाची अभिव्यक्ती होते. कुठं? त्या स्थिर वृत्तीमध्ये. म्हणजे त्या आनंदाची अनुभूती होऊ राहिली. तो आनंद कुठला आहे? आत्म्याचाच आहे. पण बुद्धी स्थिर झाली, किंचित विषय मिळाला, समजा सुख मिळालं, त्या निमित्ताने थोडी काल बुद्धी काय झाली? स्थिर झाली. आणि म्हणून असं वाटतं की विषयाचा आनंद आहे. खरं पाहिलं तर तो आनंद विषयाचा नसतो, आपला आनंद आत्मानंदच असतो. पण इथं विषयाचा आनंद आहे का आत्म्याचा आनंद आहे हे बी सांगण्याचं तात्पर्य नाही आहे. इथं आनंदमय कोश समजून द्यायचं आहे. तर अंतर्मुख झाली जी वृत्ती आहे की जिच्यात सुखाचा आविर्भाव होऊ राहिला, अशी जी आनंदरूप वृत्ती, तिला म्हणतात आनंदमय कोश. काय म्हणायचं? आनंदमय कोश. पंक्ती पहा. पुण्यकर्म फलाच्या अनुभवकाली कदाचित बुद्धीची वृत्ती अंतर्मुख झाली असता, स्थिर झाली असता, आत्मस्वरूपभूत आनंदाच्या, आत्मस्वरूपभूत आनंद आहे,
आहे की नाही. आनंद हेच आत्म्याचं स्वरूप आहे. तर आत्मस्वरूभूत आनंदाच्या प्रतिबिंबाचा अनुभव येतो. थोड्याशा आनंदाची झलक येते. खरा आनंद मिळत नसतो. खरा आनंद केव्हा मिळेल? जेव्हा समस्त प्रपंचाचा बात करू, अहम ब्रह्मास्मी हा निश्चय होईल. तदेव अहम ब्रह्मास्मी या बोधावर जेव्हा मनुष्य दृढ आरूढ होईल आणि मनात कोणतीच कामना राहणार नाही, साऱ्या कामनाचा काय केला? त्याग केलाय. आहे की नाही. जगत कसं आहे? जगत नो कॉम्प्रोमाइज, 0-0. जगत को क्या कर दिया? शून्य. काहीच कामाचं नाही जगात. त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. त्याच्याशी आम्ही काही कॉम्प्रोमाइज नाही आहे. काही असं काही नाही, संबंध नाही आम्हाला कुणाचा जगताशी. मी मात्र कोण आहे? सच्चिदानंद घन सर्वत्र व्यापक आत्मा आहे, अविनाशी आहे, अनादि अनंत आहे. आणि असा निश्चय झाल्यानंतर ज्या आनंदाची अनुभूती येते तो आनंद म्हणजेच ब्रह्मानंद आहे. कळलं की नाही. तो आनंद महान आनंद आहे. त्या आनंदापेक्षा मोठा आनंद कुणाचाच नाही. आनंदाचे येतात ना त्या काय प्रक्रिया, याच्यापेक्षा मोठा आनंद हा, त्याच्यापेक्षा मोठा आनंद हा, त्याच्यापेक्षा मोठा आनंद हा. काय इंद्राचा आनंद ते दिलेला आनंद विचारसागरामध्ये. त्या साऱ्या आनंदापेक्षा अनंत पटीने मोठा आनंद आहे. कोणता? वासना रहित आहे की नाही. सवी कामना रहित झालेला जो निष्काम पुरुष आहे आणि ज्याला दृढ साक्षात्कार झालेला आहे, त्याचा आनंद हा सर्वात मोठा आनंद आहे, ब्रह्मानंद. आणि जेव्हा वृत्ती अंतर्मुख होते ना, तो आनंद म्हणजे काय? एक झलक मात्र आहे, एक तीळ मात्र आहे. कळलं की नाही. पण ती जी आनंदाची वृत्ती आहे ना, आनंदाकार वृत्ती, तो आनंदमय कोश आहे. कारण वृत्तीला घेऊन तो आनंद आहे. ते आपलं स्वरूप नाही आहे. तो आनंदमय कोश आहे. आणि त्याहून आपण भिन्न आहोत. मूळ आनंद जो आहे, बिंबभूत आनंद, ते आपलं स्वरूप आहे. कळलं की नाही. म्हणजे आनंदमय कोशाहून सुद्धा आपण अतीत आहोत हे सांगायचं आहे. कळलं. पंक्ती पहा. पुण्यकर्म फलाच्या अनुभवकाली कदाचित बुद्धीची वृत्ती अंतर्मुख झाली असता आत्मस्वरूपभूत आनंदाच्या प्रतिबिंबाचा अनुभव येतो. लागलं. त्याला दुसऱ्या भाषेत बोलतात प्रिय रूप वृत्ती, मोद रूप वृत्ती, प्रमोद रूप वृत्ती. 3 वृत्ती आहे. प्रिय, मोद, प्रमोद. प्रिय वृत्ती म्हणजे कोणती? इष्ट विषयाचं दर्शन झालं तर त्याला जी वृत्ती उत्पन्न होते ती कोणती? प्रिय वृत्ती आहे की नाही. गुलाबजामू लय आवडतात. 2 महिने झाले पंगतच नाही, झाली आहे की नाही. झाली म्हणजे कळलं का आज पंगत आहे गुलाबजामूची, आणि मोठी बकेट भरून त्यांनी केली आहे, दिसले, आनंद झाला मनामध्ये. ती प्रिय वृत्ती. कळलं. पंक्तीला बसले, ताट समोर ठेवलं, वाढणाऱ्याने भरपूर वाढले, ताटात येऊन पडले, ताब्यात आले, प्राप्त झाले, अजून तोंडात टाकले नाही, त्यावेळेस जो आनंद तो मोद रूप वृत्ती. आणि आता पुंडलिकावरचा झालं, गुलाबजाम उचलला आणि तोंडात टाकला, सुरुवात केली, तो आनंद कोणता? प्रमोद. प्रिय, मोद, प्रमोद. त्या वृत्तीचेच हे भेद आहे. कळलं. चला. पण लय खाऊ नये गुलाबजामुन, जास्त गोड खाऊ नये, जास्त तिखट खाऊ नये. चला पुढे पहा. ज्यास प्रिय, मोद, प्रमोद म्हणतात. लागलं. हे वृत्तीचे भेद आहेत. तीच वृत्ती पुण्य कर्म फल भोगानंतर आहे नाही. पुण्यकर्माचं फल जे सुख त्याचा भोग झाल्यानंतर काय? निद्रा रूपाने विलीन होते. झोप लागली म्हणजे विलीन होऊन जाते. त्या वृत्तीस आनंदमय कोश म्हणतात. आहे की नाही. आनंदमय कोश म्हणजे काय? वृत्ती, सुखरूप वृत्ती. कळलं की नाही. तिलाच काय म्हणायचं? आनंदमय कोश. दुसऱ्या भाषेत कारण शरीर जे अज्ञान तेच काय आहे? आनंदमय कोश. आणि त्याच्याहून मी वेगळा आहे. चला पुढचा प्रश्न नंबर 102. आनंदमय कोशाचे स्वरूप कसे आहे? आणखीन मग विचारता स्वरूप सांगा म्हणे. चांगलं कळलं नाही सांगतात. उत्तर. इष्ट वस्तू दर्शनाच्या योगाने उत्पन्न होणारी प्रिय वृत्ती याचे शीर आहे, शरीर नाही. काय पाहिजे तर? शीर. शीर म्हणजे मस्तक. एका पक्षाचं रूपक करून सांगतात आनंदमय कोश कसा आहे म्हणून. जसा एखादा पक्षी असतो, त्याचं डोकं, त्याचे 2 पंख, त्याचं शेपूट सर्व असतात की नाही, तसा हा जणू काय हा आनंदमय कोश हे पक्षीच आहे. मग त्याचं डोकं, त्याचं मस्तक काय? इष्ट वस्तू दर्शनाच्या योगाने. इष्ट म्हणजे अनुकूल वस्तू, इच्छित वस्तू. इच्छित वस्तूचं दर्शन झालं म्हणजे इच्छित वस्तू पाहायला दिसली की नाही, डोळ्यासमोर आली.
तिष्ट वस्तू दर्शनाच्या योगाने निमित्ताने उत्पन्न होणारी जी प्रिय वृत्ती, आणि ती प्रिय वृत्तीच काय आहे, या आनंदमय कोशाचं शिर मस्तक. बरोबर. चला, इष्ट वस्तू लाभाच्या योगाने उत्पन्न होणारी मोद वृत्ती याचा एक पक्ष आहे, दक्षिण पक्ष, उजवा भाग. कळलं की नाही. इष्ट वस्तू म्हणजे इच्छित वस्तू, अनुकूल वस्तू, आणि त्या वस्तूचा आता लाभ झाला, प्राप्ती झाली, ताब्यात आली, मग त्यावेळेस जो आनंद, जी वृत्ती उत्पन्न होते ना, तर ती उत्पन्न होणारी जी वृत्ती तिला म्हणतात मोद वृत्ती. आणि मोद वृत्ती हा काय एक भाग आहे, एक पक्ष आहे. एक पक्ष म्हणजे एक बाजू कोश, कशाची, आनंदमय कोशाची एक धड. कळलं आता, आनंदमय कोशाची एक बाजू. बर, पुढे इष्ट वस्तू भोगापासून. आता ती इष्ट वस्तू केवळ लाभ नाही झाला, तिचा भोग होऊ लागला. तोंडात टाकले गुलाबजामुन, भोग होऊ राहिला की नाही. त्यावेळी जी वृत्ती उत्पन्न होते तिचं नाव काय, प्रमोद. पंक्ती पहा. इष्ट वस्तू भोगापासून उत्पन्न होणारी प्रमोद वृत्ती याचा म्हणजे आनंदमय कोशाचा द्वितीय पक्ष, वाम भाग म्हणजे डावी बाजू, द्वितीय पक्ष आहे. दोन बाजू कळाल्या. पुढे बुद्धी किंवा अज्ञान वृत्तीमध्ये शब्द लिहा तिथं. बुद्धी किंवा अज्ञान वृत्ती मध्ये पुढे वाचा. असलेले आत्म्याच्या स्वरूपाच्या आनंदाचे प्रतिबिंब हे याचे स्वरूप आहे. ठीक आहे जी, ध्यान द्या. बुद्धीमध्ये किंवा अज्ञान घ्या, दोन्हीपैकी काही घेतलं चालतं. त्याच्यामध्ये बिंबभूत आनंद स्वरूप जो आत्मा आहे त्याचं काय पडलेलं आहे, प्रतिबिंब, चिदाभास ज्याला आपण म्हणतो. ते काय झालं, त्याचं स्वरूप. म्हणजे चिदाभासाहून देखील आपण वेगळे आहोत, चिदाभास आपण नाही. चिदाभास हा काय आहे, मूळ बिंबरूप आहे, आणि तो आपण आहोत. बिंबरूप आनंद आपण आहोत, हा त्याचा अर्थ. बघा, बुद्धी किंवा अज्ञान वृत्तीमध्ये असलेले आत्म्याच्या स्वरूपाच्या आनंदाचे म्हणजे स्वरूपभूत जो आत्मा आहे त्या आत्माचा जो आनंद, त्या आनंदाचे प्रतिबिंब आहे बुद्धीमध्ये किंवा अज्ञानात, हे त्याचे स्वरूप आहे. एक मग कळलं स्वरूप म्हणजे कोणतं, नुसतं एवढं चिदाभासच नाही, त्याचं डोकं, त्याचे दोन बाजू, हे सर्व चिदाभास, हे सर्व. पुढे बिंबभूत आत्म्याचा स्वरूपभूत आनंद याचा पुच्छ आहे. पुच्छ म्हणजे आधार, मूळ आहे की नाही, शेपूट. बिंबभूत आत्म्याच्या स्वरूपभूत आनंद, बिंबभूत आत्म्याचा जो स्वरूपभूत आनंद आहे की ज्याचं प्रतिबिंब बुद्धीत पडलं आहे, तर तो जो स्वरूपभूत मूळ आनंद आहे ना, ते काय आहे, पुच्छ. पुच्छ म्हणजे आधार. ते असेल तर याची सिद्धी आनंदमय कोशाची. नाहीतर आनंदमय कोशाची सिद्धी त्याच्या सत्तेशिवाय होऊ शकत नाही. कल्पित वस्तूची सिद्धी अधिष्ठानाशिवाय होत नसते. बिंबभूत आत्म्याच्या स्वरूपभूत आनंद याचा पुच्छ म्हणजे आधार आहे. ठीक आहे ना. 2 नंबर टिप्पणी कोणती वाचून घेऊ एकदा. असा पक्षरूप भोगता तो आनंदमय कोश होय. 2 नंबर टिप्पणी. ब्रह्मरूप आनंद हा आधार होण्याने तैत्तिरीय श्रुतीत पुच्छ शब्द वापरला आहे. तैत्तिरीय श्रुतीमध्ये ब्रह्मरूप आनंदाला काय शब्द वापरला आहे, पुच्छ, शेपूट. कारण तो आधार आहे, तो मूळ आहे, तो अधिष्ठान आहे. ठीक आहे ना. चला पुढे 3 नंबर टिप्पणी काय. असे अन्य चारी कोशासंबंधी पक्षाचे रूपक पंडितजींनी म्हणजे पंडित पितांबरजींनी तैत्तिरीय श्रुती तल्या भाषा टीकेत सविस्तर लिहिले आहे, तेथे पाहावे. प्रत्येक उपनिषदावर यांनी काय केली आहे, अनुवाद केला आहे, भाषा टीका त्याला म्हणून. त्याच्यामध्ये सविस्तर यांनी लिहिलं आहे. ठीक आहे. पण ती ग्रंथ आजकाल उपलब्ध नाही, असतील कुठं माहीत नाही. त्याच्यात आहे म्हणजे बाकीच्या कोशांचं सुद्धा असं रूपक, पक्षाचं रूपक, जसं आनंदमय कोशाचं पक्षाचं रूपक केलं ना त्याप्रमाणे. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे 103. मी आनंदमय कोशाहून भिन्न आहे असा कसा निश्चय व्हावा. म्हणजे मी आनंदमय कोशाहून भिन्न आहे असा निश्चय कसा करावा, हा प्रश्न. उत्तर. वावटळीत झालेल्या ढगाप्रमाणे आहे की नाही, हा आनंदमय क्षणिक व कदाचित होणारा आहे. म्हणजे आकाशामध्ये ढग असतात की नाही, आणि ढग असतात, मग ते एकदा आले ढग किती दिवस राहतात, काही थोड्या वेळापुरते. वावटूळ आली, वावटूळ माहिती ना, वाऱ्याचा झोत आला का ते ढग पार इकडून एकदा पुढेही निघून जातात, म्हणजे स्थिर राहत नाही ढग, हा त्याचा अर्थ आहे.
वावटळीत झालेल्या ढगाप्रमाणे, म्हणजे ढगांची अवस्था जशी वावटळीत होते ना, वावटळ आली की ढग इकडून तिकडं विदीर्ण होऊन जातात किंवा निघून जातात, आहे की नाही, फाटतात, फुटतात, तुकडे होतात त्यांचे, आहे की नाही, आज त्याचा अर्थ. वावटळीत झालेल्या ढगाप्रमाणे हा आनंदमय क्षणिक, म्हणजे तो ढग जसे, एवढ्या पुरता दृष्टांत आहे हा क्षणिकत्व सांगण्याकरिता. ते ढग जसे क्षणिक आहेत तसा हा आनंदमय कोश सुद्धा कसा आहे, क्षणिक. क्षणिक व कदाचित होणारा आहे. आनंदमय वृत्ती सदाच नसते. हां, पुढे मी सर्वदा स्थित असल्यामुळे मी मात्र कसा आहे, सर्वदा स्थित आहे. पूर्वी होतो, आता आहे, पुढेही राहणार आहे. कळलं? मुक्त झालो तरी ब्रह्मरूपाने मी आहेच. नाही मुक्त झालो तर जीवरूपाने भटकत राहणार कोणत्या न कोणत्या योनीमध्ये. कळलं? कधी साप, बेंडूक, मच्छर काहीतरी होत राहणार. आणि मच्छर होऊन दुसऱ्याला चावायला लागला की मग दुसरा मारणार दणका, दोन्ही हाताने टाळी वाजून सुराच. कळलं की नाही? मग आता हे दुःख किती दिवस सहन करायचं, पण किती जन्म घ्यायचे. त्यापेक्षा आता असं काही करायचं, असा पुरुषार्थ करायचा की याच्यानंतर पुन्हा आपल्याला जन्मच घ्यावा लागणार नाही. अशी स्थिती प्राप्त करणं हा खरा पुरुषार्थ आहे. पण हा पुरुषार्थ लोक विसरतात. आणि शास्त्र सुद्धा शिकतात ती ह्या पुरुषार्थाकरता नाही, जन्ममरण चुकवण्याकरता नाही, ज्ञानप्राप्तीसाठी नाही, मग कीर्तन करण्याकरिता. मला प्रवचन करता यावं, व्याख्यान करता यावं. आणि प्रवचन करता आलं, चांगलं कीर्तन करता आलं म्हणजे मग काय मिळणार, पैसा. मग पैसे आले काय करणार, गाडी घेणार, बंगला बांधणार, लग्न करणार. आणि असंच एक दिवस मरून जाणार, पुन्हा कुठेतरी मच्छर होणार, मग लोक पुन्हा ठोकणार. काय उपयोग झाला एवढं सारं करून, काही उपयोग झाला का? का हो, समजा इतके पैसे कमवले, खूप मोठमोठ्या गाड्या त्या भारीतल्या भाऱ्या. आणि सर्वात भारी गाडी कोणती, ऑडी स्कॉडा. त्यांचे नाव सुद्धा आपल्याला माहित नाही. बुआटी 10-10 कोटीच्या गाड्या आहेत. मोटरसायकल सुद्धा आता 2-2 कोटीचे निघाले म्हणतात काही. हां, जाऊ द्या. सांगायचं तात्पर्य, एवढा मोठं चांगलं मनुष्य शरीर प्राप्त झालं आहे, बुद्धी देवाने दिली आहे, ईश्वर कृपा आहे, शास्त्र कृपा आहे, अंतकरण कृपा, गुरु कृपा, सारं काही असताना देखील आपण खरा पुरुषार्थ प्राप्त करायचं सोडून देऊन जर ही अवांतर छुछा असणारे पुरुषार्थ, गाडी घोडा, हे जर प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा काहीच उपयोग नाही, आहे की नाही. एवढा अट्टास करायचा, बांधता बांधता मठ बांधता बांधता वयाचं 60 वर्ष होऊन जातात आणि 4-5 वर्षात मरून जातो. पुन्हा साप होऊन तिथं येतो, मग ते मठातलीच त्याला ठोकी त्या. हे आमचे धान्याचे पोते फोडतो, होय, पकडा याला पिंजऱ्यामध्ये आणि त्या मांजरी समोर, आहे की नाही. तो विचार करतो, अरे रे, एवढं कष्ट करून एवढा मोठा मठ बांधला मी, मला एक दिवस सुद्धा राहून देईना. पार लगे पिंजऱ्यात पकडलं, 2-4 दिवस झाले खायला नाही. पुन्हा मांजरी पुढे ठेवलं, सोडीना बी नाही बिचारा, एक वेळ परत मरून तरी जाऊ. ती मांजरी तिकून घरका घालते, घाबरून माझं पाणी पाणी होऊ राहिलं. काय करावं, डोक्याला हात लावतं, तसंच गप्प, काहीच करता येईल. काय केला पुरुषार्थ, काय सिद्ध केलं, काय तत किम, कधी विचार येतो डोक्यात. म्हणून हे कीर्तन, प्रवचन, मठ, मंदिर आणि पैसा नाटका हा डोक्यातून विषयच काढून टाकायचा, आहे नाही. भलं लोक म्हणतील, काय त्याला काहीच नाही करता आलं जीवनामध्ये, काय केलं त्याने, एवढं नुसतं परमार्थ, घर सोडून 50 वर्ष झाले, इकडे फिरतंय, झाडाखाली बसतंय, मग झुपडी राहून खातंय, काय केलं त्याला. म्हणून त्यांना काही फरक पडत नाही म्हणल्याने. सतत किम म्हणतील, म्हणणारे त्यांच्या घरी राहतील, त्यांना काय माहिती आम्ही कोणता पुरुषार्थ सिद्ध केलाय म्हणून. त्यांना कळत पुढच्या जन्मात, आम्हाला कळत, आम्ही मुक्त राहू. ते बिचारे भटकतील पुन्हा. पण हाही विचार करायचा नाही कोण काय करतं आणि कोण काय म्हणतं. ते 4 लोकांपासून नेहमी सावध राहायचं. ते 4 लोक कोणते अजून मला तरी कळले नाही बा, लहानपणापासून ऐकतोय. काही जरी झालं, आई बाप आजारी म्हणतात ना, ते 4 लोक काय म्हणतील, 4 चौघ काय म्हणतील, जरा चांगलं वागावं. आणि 4 चौघ कोण पण अजून सापडले नाही ते 4 चौघ कोण. म्हणून त्या 4 चौघाचा कधीच विचार करू नये. मग काय विचार करावा, शास्त्र काय सांगतात, संत काय सांगतात. बघा ना तुम्ही संत वाङ्मय, एका अभंगात वेदांत किती भरले ठासून ठासून. मला प्रत्येक अभंगात वेदांतच दिसतो बा, काही दिसत नाही दुसरं. कळलं की नाही. आणि म्हणून वेदांत शास्त्राने जे सांगितलं आहे, जो पुरुषार्थ करायला सांगितला आहे, मोक्ष आपल्याला प्राप्त झाला पाहिजे, त्याच्यासाठीच अट्टहास करून, अत्यंत प्रयत्न करून काय केला पाहिजे, तोच पुरुषार्थ सिद्ध केला पाहिजे. बाकीचं सारं गौण आहे. छोड दो दुनिया को, आहे की नाही. ज्याने दुनियाला धरलं तो दुःखी होणार, जो दुनियाला सोडील तो सुखी होणार. कळलं. चला पुढं काय, पुढं चाललंय.
हा वावटळीत झालेल्या ढगाप्रमाणे हा आनंदमय को क्षणिक व कदाचित होणार आहे. पुढं मी सर्वदा स्थित असल्यामुळे नित्य आहे. सबब म्हणजे त्यामुळे यास्तव हा आनंदमय कोश मी नाही व तो माझा नाही. हा कारण देहरूप आहे. कोण? आनंदमय कोश कारण देह स्वरूप आहे. मी याला जाणणारा आत्मा याहून भिन्न आहे. याप्रमाणे मी आनंदमय कोशाहून भिन्न आहे असा निश्चय करावा. कळलं? पुढचा प्रश्न नंबर 104. विद्यमान अन्नमय कोश वगैरे जर आत्मा नाही तर मग आत्मा कोण? बघा सरळ प्रश्न आहे. तो म्हणतो का हो अनुभवात येणारे 5 कोश आहे, अन्नमय मनोमय वगैरे हे कोश, आणि हे तर कोणीच आत्मा नाही. मग हे जर कोणी 5ही कोश जर आत्मा नाही तर नेमका आत्मा कोण आहे? हा प्रश्न. उत्तर: बुद्धीमध्ये प्रतिबिंब रूपाने असलेला जो प्रियादी शब्दाने वर्णन केला असा जो आनंदमय कोश, त्याचे बिंबरूप कारण जो आनंद तो नित्य होण्याने आत्मा आहे. कळला आत्मा? बघा बुद्धीमध्ये प्रतिबिंब असलेला आहे की नाही, म्हणजे अधिष्ठानभूत चैतन्याचं प्रतिबिंब बुद्धीत पडलंय की नाही, तर बुद्धीमध्ये प्रतिबिंब रूपाने असलेला जो चिदाभास की ज्याला जो प्रियादी शब्दाने वर्णन केलाय, कोण? आनंदमय कोश. प्रिय मोद प्रमोद या त्याच्या वृत्तीच आहे ना, हे त्याचे भेदच आहे, अंग आहेत. जो प्रियादी शब्दाने वर्णन